Hello friends, this is HGG English Teacher Channel for Good English. In our today's topic, we are going to study coordinating conjunctions. Before this, we have studied subordinating conjunctions. Subordinating conjunction joins two clauses. It connects subordinate clause to the main clause. And in the case of coordinating conjunction, it connects two words, two phrases, two independent clauses. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनमध्ये आपण पाहिलं की ते उपवाक्य जोडायचं मुख्य वाक्याला, सबऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉजला जोडायचं. परंतु इथे दोन्ही मेन क्लॉज जोडण्याचं काम हे करतात, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन करतात. आणि याच्यामध्ये 8च प्रकार आहेत. त्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. लेट अस बिगिन. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स 8 प्रकारचे आहेत. अँड, आणि, बट, परंतु, फॉर, च्या करता, ऑर म्हणजे धिस ऑर दॅट, किंवा नॉर, सो आणि येट, हे 8 प्रकारचे आहेत. तर याच्यामध्ये लक्षात राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी इथे एक आपण क्रम लावलेला त्याचा. आता पहिला क्रम आपण याचा लावू, एफचा लावू. याला 1 नंबर देऊ, नंतर याला 2 नंबर देऊ, याला 3 नंबर देऊ, याला 4 नंबर देऊ, याला 5 देऊ, याला 6 देऊ आणि याला 7 देऊ. म्हणजे याच्या मागे अर्थ असा आहे की आपण लिहिणार आहोत फॅन बॉईज असं तयार होईल ते. फॅन बॉईज म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी फॅन बॉईज असं लक्षात येतो. फॅन म्हणजे फॉर, ए म्हणजे अँड, एन म्हणजे नॉर, बी म्हणजे बट, ओ म्हणजे ऑर, वाय म्हणजे एट आणि यस म्हणजे सो. तर अशा क्रमाने आपण ते लिहून घेणार आहोत. फॅन बॉईज आपण लिहिणार आहोत म्हणजे आपल्याला सर्व कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आपल्या लक्षात राहतील. पहिला आहे फॅन, एफ फॉर फॅन, तो आहे फॉर. दुसरा आहे ए, तो आहे अँड, हा लहान सोडू आपण. तिसरा आहे एन म्हणजे नॉर. चौथा आहे बी, तो आहे बट. ओ म्हणजे ऑर, वाय म्हणजे एट आणि एस म्हणजे सो. अशा प्रकारे फॅन बॉईज. फॅन बॉईज म्हणजे फॅन म्हणजे पंखा, बॉईज म्हणजे मुलं. फॅन बॉईज असं आपण लक्षात ठेवतो. देर आर 7 कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. आता ते कसे वापरतात ते आपण आता लक्ष देऊ. आता व्हॉट इज कंजंक्शन सुरुवातीला आपण बघू. कंजंक्शनचं काम असतं जोडायचं, जोडणे. एक तर मग 2 वाक्य एकत्र जोडेल. मी क्रिकेट खेळतो आणि राहुल हॉकी खेळतो. मग मी क्रिकेट खेळतो आणि राहुल हॉकी खेळतो. अशा प्रकारे 2 वाक्य जोडले. 2 शब्द पण जोडतात आहे. मी आणि राहुल शाळेत जातो. मी शाळेत जातो, राहुल शाळेत जातो. म्हणजेच मी आणि राहुल शाळेत जातो. आय गो टू स्कूल अँड राहुल गोज टू स्कूल असं वाक्य आहे. तर अशा प्रकारे दोन्ही गोष्टी एकत्र आपण जोडतो. तर त्याचं काम आहे वर्ड्स, फ्रेजेस किंवा 2 इंडिपेंडंट क्लॉजेस. इथं सबऑर्डिनेट क्लॉज जोडायचं काम करत नाही ते. दोन्ही इंडिपेंडंट क्लॉजेस असतात, दोन्ही मुख्य वाक्य असतात. ही प्लेज क्रिकेट अँड आय प्ले हॉकी. आता दोन्ही वाक्ये मुख्य वाक्य आहेत, त्यामुळे अँडने आपण जोडले. आता काही वाक्ये आपल्याला फळ्यावर दिलेले आहेत, ते आपण बघू. त्याच्यामध्ये काय काय आपल्याला दिसतंय. आता पहिलाच इथे दिलं आहे राहुल अँड हरी. राहुल अँड हरी आर माय फ्रेंड्स. म्हणजे राहुल इज माय फ्रेंड ॲज वेल ॲज हरी इज माय फ्रेंड. मग दोन्ही आपण अँडने जोडले. नंतर राहुल इज माय फ्रेंड अँड हरी इज माय फ्रेंड. दोन्ही इंडिपेंडंट क्लॉज येते. हा पण एक स्पेशल क्लॉज आहे.
आणि हा पण एक स्पेशल क्लॉज आहे. 2 क्लॉज इथं जोडले अँडने, इथे 2 नाऊन जोडले आहेत त्याने. ॲडजेक्टिव्ह पण जोडायचं काम करतं. ही इज हॅपी अँड हँडसम, म्हणजे हॅपी आणि हँडसम 2 ॲडजेक्टिव्ह आहेत. ॲडजेक्टिव्ह पण जोडायचं काम करतं अँड ॲडवर्ब पण जोडायचं काम करतं. स्लोली बट शुअरली, बट आला तिथे, अशा प्रकारचं हे काम करतं. वेट अँड वॉच 2 वर्ब जोडायचं काम करतं. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी हे कंजंक्शन्स, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स काम करतात आणि ते आपल्या स्पीकिंगमध्ये, बोलण्यामध्ये अनेक ठिकाणी येतात, विविध परीक्षांमध्ये विचारले जातात. तर त्यासाठी आजचा टॉपिक हा सोपा आहे, परंतु वाक्यामधून ते आपल्याला वापरता आलं पाहिजे, म्हणून काही उदाहरणं आपण घेतोय. आता दे डिड नॉट प्ले नॉर डिड शी रन. आता इथे करता आपण दे घेतला आहे, त्यामुळे तिथे पण दे घ्यावं लागेल, किंवा इथे शी घेऊ आपण करता. शी डिड नॉट प्ले, शी डिड नॉट प्ले, ती खेळली नाही. नॉर डिड शी रन, 2 वाक्य आहेत वेगवेगळे. इथे करता आपण अगोदर नंतर घेतला. आता इथे नॉर वापरलाय आपण बघा. आय एट चॉकलेट, जसं आपण इथं अँड वापरला होता. आय ड्रिंक टी अँड कॉफी, अँडच्या बाबतीत. परंतु नॉर म्हणजे हे पण नाही आणि ते पण नाही, निगेटिव्ह सेन्स आहे. दे डिड नॉट गो टू स्कूल नॉर दे अटेंडेड द मीटिंग, ते शाळेतही गेले नाही आणि त्यांनी मीटिंगही अटेंड केली नाही. तर असा नॉर वापरला आपण. नंतर मीना स्टडीड हार्ड. आता बटच्या बाबतीत बोलू आपण. इथे बट आलेला आहे. बट हा कॉन्ट्रास्ट दाखवतो 2 गोष्टीमधला, विरुद्ध क्रिया दाखवतो. मीना स्टडीड हार्ड, तिने अभ्यास केला, कॉमा. आता कॉमाबद्दल आपण बोलू. बट शी डिड नॉट पास, ती पास झाली नाही. म्हणजे दोन्ही विरुद्ध गोष्टी आहेत. तिने अभ्यास केला, मग ती पास व्हायला हवी होती. परंतु, परंतु आला म्हणजे, किंतु आला म्हणजे काहीतरी विरुद्ध क्रिया आहे. त्याने अभ्यास केला परंतु तो नापास झाला. तसं या ठिकाणी शी स्टडीड हार्ड बट शी डिड नॉट पास, ती पास झाली नाही. आता हा कॉमा देण्याच्या बाबतीत सांगतो मी. काही ठिकाणी ब्रिटिश इंग्लिश आणि अमेरिकन इंग्लिश असा भेद असल्यामुळे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनच्या अगोदर जर कॉमा दिला तर त्याला ऑक्सफर्ड कॉमा म्हणतात. ऑक्सफर्ड कॉमा असं त्याला म्हणतात. आणि काही ठिकाणी कॉमा न देण्याची पद्धत आहे, परंतु काही ठिकाणी कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनच्या अगोदर कॉमा देतात, त्याला ऑक्सफर्ड कॉमा म्हणतात. मीना स्टडीड हार्ड बट शी डिड नॉट पास. नंतर आता ऑर कसा वापरला आहे बघा. यू प्ले हॉकी ऑर क्रिकेट. ऑर म्हणजे किंवा. यू प्ले हॉकी ऑर क्रिकेट, एक तर क्रिकेट खेळ किंवा हॉकी खेळ. यू कम टू स्कूल ऑर यू कम इन द रूम ऑर वेट आउटसाइड, एक तर खोलीत ये नाही तर बाहेर थांब, असा याचा ऑरचा अर्थ होतो. नंतर एट म्हणजे तरीसुद्धा, किंवा आय रॅन फास्ट येट आय डिड नॉट विन, तरीसुद्धा मी वेगाने धावलो तरी मी जिंकलो नाही. आय कुड नॉट विन पण येईल. आय रॅन फास्ट येट आय कुड नॉट विन, अशा प्रकारे एटचा अर्थ आपण वापरतो. तरी याचा अर्थ होतो. नंतर इट रेन हेविली, कॉन्सिक्वेन्स, परिणाम दाखवण्यासाठी आपण सो वापरतो. इट रेन हेविली सो द मॅच वॉज कॅन्सल्ड, पाऊस खूप पडला म्हणून मॅच कॅन्सल करण्यात आली. आय वॉज स्टडिंग ॲट होम सो आय केम लेट टू द क्लास, म्हणजे कॉन्सिक्वेन्स दाखवण्यासाठी, परिणाम दाखवण्यासाठी सो वापरतो. सो म्हणजे म्हणून. सो म्हणजे म्हणून. ही वॉज फॅट सो ही कुड नॉट रन, तो लठ्ठ होता म्हणून तो धावू शकला नाही. अशा प्रकारे सो हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरतात. मग आपले काय काय झाले बघा. आता अँड झाला, नंतर नॉर झाला, बट झाला, एट झाला, ऑर झाला, सो झाला. आता फॉरचं एक उदाहरण घेऊ.
शी एट व्हेजिटेबल्स. तिने भाजीपाला खाल्ला. कशासाठी? फॉर शी वॉज ॲडवाइस्ड बाय डॉक्टर किंवा डॉक्टर्स. तिने भाजीपाला खाल्ला कारण तिला सल्ला देण्यात आला होता डॉक्टरांकडून. अशा ठिकाणी फॉर वापरू. च्या करता म्हणजे फॉर पण झाला, सर्व झाले. फॅन बॉईज. अशा प्रकारे 7 कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत आणि त्याचा उपयोग करणं सोपं आहे किंवा वाक्यातही ते ओळखणं सोपं आहे. म्हणजे फॅन बॉईज या प्रकारे लक्षात ठेवायचं. एफ फॉर ए फॉर अँड, एन फॉर नॉर, बी फॉर बट, ओ फॉर ऑर, वाय फॉर एट आणि एस फॉर सो. प्रत्येकाचं वेगवेगळं काम आहे. तर वाक्यामध्ये आपल्याला ते लगेच लक्षात येतात. त्याच्यावर आधारित प्रश्न कसेही असले तरी ते आपल्याला ओळखता येतील, यात काही शंका नाही. परंतु वाक्याचा सेन्स लक्षात घ्यावा लागतो काही ठिकाणी. आता बट असेल तर कॉन्ट्रास्ट दाखवण्यासाठीच करावा लागेल तो. नंतर सो असेल तर परिणाम दाखवण्यासाठीच करावा लागेल. ऑर म्हणजे हे किंवा ते. अँड म्हणजे आणि, हे आणि ते. नॉर म्हणजे निगेटिव्ह सेन्स, हे पण नाही आणि ते पण नाही. अशा प्रकारे त्याचा मराठीत पण अर्थ आपण समजून घ्या. आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन यांच्यातला फरक आपल्या लक्षात आला असेल तर मग या दोन्ही गोष्टी आपल्याला चांगल्या लक्षात राहतील. दोन्ही प्रकारचे कंजंक्शन हे परीक्षेला विचारले जातात, कोऑर्डिनेटिंग आणि सबऑर्डिनेटिंग. सरावासाठी काही उदाहरणं आपण घेऊया की आपण कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन शिकलो, सबऑर्डिनेटिंग पण आपण शिकलेलो आहोत. तर याच्यामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये विचारू शकतात की आयडेंटिफाय द कंजंक्शन. कंजंक्शन ओळखा. अँड टेल अबाउट इट टाईप. त्याचा प्रकारही ओळखा. बघा, कंजंक्शन दिलेले आहेत. वेदर इट इज कोऑर्डिनेटिंग ऑर सबऑर्डिनेटिंग. पहिलं वाक्य दिलेलं आहे त्याने. आय शाउटेड टिल पीपल केम. लोक आले तोपर्यंत मी ओरडलो. इथे टिल आपण ओळखलं, परंतु टिल आपल्या फॅन बॉईजमध्ये नाही आहे, म्हणजे कोऑर्डिनेटिंगमध्ये नाही आहे. त्यामुळे ते सबऑर्डिनेटिंग आहे, तोपर्यंत. दुसरं, डोंट राईट बिफोर आय टेल. बिफोर पण इथे आहे, कंजंक्शन आहे, ते सबऑर्डिनेटिंग आहे. बिफोर आय टेल. डोंट राईट बिफोर आय टेल अशा प्रकारचं आहे. नंतर वी सॉ अ बर्ड अँड वी सॅंग. अँड मतलब आपण फॅन बॉईजमध्ये आहे. दोन्ही त्याने जोडलेले आहेत, दोन्ही वाक्य जोडलेले आहेत, म्हणून अँड या ठिकाणी कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. आणि राहुल इज अ फॅट बॉय बट ही रन्स फास्ट. राहुल लठ्ठ मुलगा आहे तरी तो वेगाने धावतो. इथे बट हे कोऑर्डिनेटिंग आहे कारण फॅन बॉईजमध्ये तो बसतो, बी. आणि कॉन्ट्रास्ट दाखवलेला आहे दोघांमध्ये. ही इज टॉलर दॅन हिज फादर. तो त्याच्या वडिलांपेक्षा अधिक उंच आहे. दॅन तुलनात दाखवलेली, हे सबऑर्डिनेटिंग आहे. नंतर आय डिड नॉट गो टू स्कूल बिकॉज. कारण दाखवलेलं आहे. आय डिड नॉट गेट अप अर्ली. मी लवकर उठलो नाही म्हणून मी शाळेत गेलो नाही. तर बिकॉज या ठिकाणी आपलं सबऑर्डिनेटिंग आहे, फॅन बॉईजमध्ये नाही येते. जरी फॅन बॉईजमध्ये असलं परंतु त्याचा अर्थ तिथे कारण दाखवलेलं आहे, म्हणून तो आपल्याला माहीत आहे की तो सबऑर्डिनेटिंग आहे. त्याने एक क्लॉज जोडलेला आहे, तो ॲडोर क्लॉज ऑफ रिझन जोडलेला आहे त्या ठिकाणी. म्हणजे ॲडोर क्लॉज ऑफ रिझन उपवाक्य जोडलेलं आहे या ठिकाणी. हा मेन क्लॉज आहे, आय डिड नॉट गो टू स्कूल. आणि जरी तो फॅन बॉईजमध्ये आहे मग तुम्हाला वाटेल कोऑर्डिनेटिंग आहे, परंतु त्याने एक स्पेशल उपवाक्य जोडलेलं आहे मुख्य वाक्याला, म्हणून तो या ठिकाणी सबऑर्डिनेटिंग आहे. सबऑर्डिनेट हा उपवाक्य पण जोडतो. असा बारीक अभ्यास केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. नाही तर मग फॅन बॉईजमध्ये बी दिसतोय बुवा, मग तो कोऑर्डिनेटिंग का नाही, परंतु त्याने उपवाक्य जोडलेलं आहे
म्हणून तो सबऑर्डिनेटिंग आहे. सिट हिअर ऑर गो होम, इथे बस किंवा घरी जा. 2 पर्याय दिलेला आहे त्याने चॉईस, म्हणून ऑर कोणता आहे, फॅनबॉईजमध्ये कोऑर्डिनेटिंग आहे. आय सॉ दिस मूवी कॉमा बट आय डिड नॉट लाईक इट, मला ती आवडली नाही. इथे बटसुद्धा आपलं कोऑर्डिनेटिंग आहे. म्हणजे कोऑर्डिनेटिंग आणि सबऑर्डिनेटिंग याचं थोडंसं व्हिडिओ डिटेल्स बघा. डिटेल व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की फॅनबॉईजमधले 7 कंजंक्शन्स त्यांचं काम काय आहे आणि सबऑर्डिनेटिंगमधलं कंजंक्शन्स जास्त आहेत ते त्यांचं काम काय आहे. अनेक उदाहरणं वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कंजंक्शन तर आपण ओळखतो, परंतु त्याचा प्रकारही आपल्याला ओळखता आला पाहिजे. अशा प्रकारे अनेक उदाहरणांची प्रॅक्टिस करा आणि कंजंक्शन ओळखताना किंवा प्रकार ओळखताना त्याच्यात चूक होणार नाही असं बघा. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढाच भाग. बाकीचा भाग पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये बघू. टिल देन, गुड बाय, हॅव अ नाईस डे.